जेव्हा कार्बन डायऑक्साइड वायूला दाब ठीक केले जाते तेव्हा उच्चस्थानी अवस्थेत या स्थायू कार्बन डायऑक्साइडला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात. 72. दवाचा नंबर. उत्तर 3. दवाचा. हवेतील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्याला तापमानाला होते त्याला दवाचा दव बिंदू म्हणतात. 73. वस्तुमान नसलेले किरण. उत्तर 3. गामा. गॅमा किरणांना वस्तुमान तर अल्फा आणि बीटा किरण वस्तुमान असते. 74. हळदीच्या आम्लारीमध्ये. उत्तर 1. लाल. हळदीचा नैसर्गिक पिवळा रंग आम्लारी आधार मध्ये लाल होतो. 75. जड केंद्राचे रूपांतर. उत्तर 2. केंद्रीय विखंडीकरण. जड केंद्राचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियेस केंद्रकीय विखंडीकरण न्यूक्लिअर फिशन म्हणतात. 76. अणुभट्टीमधील ऊर्जा वापरणे. उत्तर 2. केंद्रीय विखंडन. अणुभट्टी ऊर्जा केंद्रीय विखंडन कार्यक्रम तयार होते. 7. हायड्रोजन बॉम्बपासून बनवलेली ऊर्जा. उत्तर 2. अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. हायड्रोजन बॉम्बपासून ऊर्जा ही अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण न्यूक्लिअर फ्युजन तयार होते. 78. आरपार जाण्याच्या परस्पर संबंध. उत्तर 1. गामापेक्षा जास्त बेटापेक्षा जास्त अल्फा. अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांच्या धरणाच्या पत्र्या आंतरपार जाण्याच्या पद्धतीनुसार योग्य क्रम गामापेक्षा जास्त बेटापेक्षा जास्त अल्फा असा आहे. समूहाची क्षमता सर्वाधिक असते. 79. हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्ब. उत्तर 4. युरेनियम आणि प्लुटोनियम. 1945 मध्ये दोन्ही हिरोशिमा आणि नागासाकी यावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम हे अणु इंधन वापरत होते. 80. मूलद्रव्याचा अणू. उत्तर 2. उदासीन. द्रव्याचा अणू हा विद्युतमूल स्वरूप उदासीन असतो कारण हा धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारांची संख्या समान असते. 81. 1 मोल पदार्थ. उत्तर 2.6022 टाइम्स 10 कॅरेट 23. 1 मोल पदार्थ म्हणजे 6.22 सहस्रांश टाइम्स 10 कॅरेट 23 रेणू किंवा अणू आयन याला अवोगॅड्रो संख्या म्हणतात. 82. जोड्या जुलवा. उत्तर 2. IV, I, 2, 3. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1. अ युरेनियम IV अणुभट्टी. 2. ब कोबाल्ट I कर्करोग उपचार. 3. क आयोडीन E गोएटरवर उपचार. आणि 4. ड कारण E अश्मांचे वय. 83. अणु सिद्धांताचा शोध. उत्तर 1. जॉन डाल्टन. सन 1808 मध्ये जॉन डाल्टन या इंग्रजी भाषा शिक्षकाने आधुनिक अणु सिद्धांताचा शोध लावला. 84. स्वतः तेलाचे क्षपण. उत्तर 2. रेनी निकेल. स्वतःचे तेलक्ष हायड्रोजन या अभिक्रियेत रेनी निकेल हे उत्प्रेरक कार्य करते. 85. मादक पेय तयार करण्यासाठी. उत्तर 3. ईस्ट. मादक पेय ईस्टचा ईस्ट वापरला. 86. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य. उत्तर 3. नाही. निऑन ने हे पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य आहे. राजवायू. 87. गारव्यासाठी रेफ्रिजरंट. उत्तर 3. यापैकी दोन्ही. गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून फ्रेऑन आणि अमोनिया दोन्ही वापरतात. 88. लोधाचे गंजणे. उत्तर 4. जस्त हा दाट लोखंडावर गंजणे रोखण्यासाठी वापरला जस्त गॅल्वनायझेशन. 89. द्रावणाचा pH 7 असल्यास. उत्तर 4. उदासीन. एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास ते द्रावण उदासीन असते. 90. तांबे व लोखंड असलेले धातू. उत्तर 2. चालकोपायराइट. चालकोपायराइट या धातामध्ये तांबे व लोखंड दोन्ही असतात. 91. खाच्या सोड्याचे नाव. उत्तर 1. सोडियम बायकार्बोनेट. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट आहे. 92. तंत्रज्ञान स्टेल हे तंत्र संमिश्र. उत्तर 2. लोखंड, क्रोमियम व कार्बन. केंद्रीय स्टेल हे लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे. 93. डेटॉलमधील मुख्य घटक. उत्तर 4. क्लोरोझॅल्नोल. डेटॉल मुख्य घटक क्लोरोझॅल्नोल असतो. 94. विनेगार म्हणतात. उत्तर 2. ऍसेटिक ऍसिड. ऍसेटिक ऍसिडीतील द्रावणाला विनेगार म्हणतात. 95. पृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनियम. उत्तर 2. 7 ते 8%. पृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनियम हा दाट शेकडा 7 ते 8% ठेकतो. 96. चष्मांचे भिंग. उत्तर 2. फ्लिंट काच. चष्मांचे भिंग फ्लिंट काचेपासून बनवतात. 97. लिमोनाइटचे रासायनिक रेणुसूत्र. उत्तर
3. फेओ ओ. लिमोनाइट या लोखंड धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र फेओ ओ हे आहे. 98. कोळे उत्तर 1. कार्बन डायऑक्साइड. स्पष्टीकरण. कार्बन डायऑक्साइड MaCbF2 हा एक प्रमुख हरितगृह वायू आहे जो वातावरणात उष्णता अडकवून ठेवतो, ज्यामुळे हरितगृह परिणाम होतो. 100. अणुक्रमांक म्हणजे. उत्तर 1. प्रोटॉनची संख्या. स्पष्टीकरण. एखाद्या घटकाचा अणुक्रमांक अणूच्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येने निश्चित केला जातो. 101. खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामकारक ठरत नाही? उत्तर 4. अमोनिया MaCbF3. स्पष्टीकरण. कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि डायनायट्रोजन ऑक्साईड हे सर्व हरितगृह वायू आहेत. अमोनियाला हरितगृह परिणामात महत्त्वपूर्ण योगदान देणारा हरितगृह वायू म्हणून वर्गीकृत केले जात नाही. 102. गंधक, सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती? उत्तर 2. मिथिओनाइन आणि सिस्टीन. स्पष्टीकरण. मेथिओनाइन आणि सिस्टीन ही 2 अमिनो आम्ले आहेत ज्यात त्यांच्या रासायनिक रचनेत सल्फर असते. 103. हे अल्कोहोलिक पेयचा प्रमुख घटक आहे. उत्तर 1. इथिल अल्कोहोल. स्पष्टीकरण. इथाइल अल्कोहोल इथेनॉल हा अल्कोहोलिक पेयांमध्ये प्राथमिक सक्रिय घटक आणि मुख्य घटक आहे. 104. लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? उत्तर 4. फॉर्मिक आम्ल. स्पष्टीकरण. लाल मुंग्यांच्या चाव्यामध्ये फॉर्मिक ऍसिड, मेथॅनोइक ऍसिड असते, ज्यामुळे जळजळ होते. 105. पीएच मापन श्रेणी सामान्यपणे लहान मूल्य किती असते? उत्तर 4, 7. स्पष्टीकरण. शुद्ध पाणी तटस्थ असते आणि पीएच स्केलवर त्याचे पीएच मूल्य 7 असते. 106. संगमरवर हे रासायनिक मिश्रण असते. उत्तर 2. कॅल्शियम कार्बोनेट. स्पष्टीकरण. संगमरवर हा एक रूपांतरित खडक आहे जो प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट MaCbFCaCO3 पासून बनलेला आहे. 107. जीवाश्म कारण कोणत्या वायू उत्तर 3. कार्बन डायऑक्साइड. स्पष्टीकरण. जीवाश्म इंधन जाळल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. अल्किन असंतृप्त हायड्रोकार्बन आहेत, ज्यामध्ये कार्बन हे कार्बन दुहेरी बंध असतो. अल्किनचे सामान्य सूत्र MaCbFC_NH_2n असते. 109. लीड ऍसिड डॉक्टर पॉझिटिव्ह प्लेटचा रंग. उत्तर 1. तपकिरी. लीड ऍसिडमध्ये पॉझिटिव्ह प्लेटचा रंग तपकिरी असतो.
110 उच्च दाबाच्या कूलिंग सिस्टीम या वापरासाठी. उत्तर 1 सिस्टीममध्ये कूलंट हे उच्च तापमान ठेवून नहिता सर्क्युलेट केले जाते. उच्च दाब कूल सिस्टीममध्ये दाब वाढवण्याचे कूलंट उत्कलनांक बॉइलिंग पॉइंट वाढतो. कूलंट उच्च तापमानावरही न कोता सिस्टीममध्ये सर्क्युलेट केले जाते. 11 विषारी द्रव्ये धारणेने व विक्रीसाठी दिली अनुज्ञप्ती. उत्तर 1 मिथाइल मर्क्युरी. मिनामा रोग हा मिथाइल मर्क्युरी दिसायला गंभीर होणार आहे. हे रसायन औद्योगिक कचऱ्यातून अनुभवते आणि माशाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करते. 113 फॅरेडेचा विद्युत अपघटन नियमांशी संबंधित आहे. उत्तर 1 समूल्य भार. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम फॅरेडेचे इलेक्ट्रोलिसिसचे नियम इलेक्ट्रोडवर जमा वस्तूचे प्रमाण आणि त्या पदार्थांचे तुल्य वजन समतुल्य वजन किंवा समतुल्य वजन सर्व संबंध प्रस्थापित करतो. 114 ही भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. उत्तर 2 राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळा. भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळा राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा NPL आहे. 115 कोळसा खाणी बाहेर पडते आम्लयुक्त पडद्रव्य हे अत्यंत ताकू प्रदूषक होय जे जड हो कारणीभूत ठरतो. उत्तर 2 सल्फ्युरिक ऍसिड. कोळसा खाणी आम्लयुक्त ऑसिड सल्फ्युरिक ऍसिड असते जे अत्यंत शक्तिशाली प्रदूषक आणि मिला जड बनवते. 116 मूल्य सूत्र अल्काईनसाठी असते. उत्तर 3 $NH_2n-2 अल्काईन संयुगांसाठी नैसर्गिक सूत्र MaCBF_NH_2n-2 असते जे न हा कार्बन अणूंची संख्या दर्शवतो. 117 प्रदीर्घ आवर्त सारणीत या दोन मूलद्रव्यांमध्ये विकृत संबंध तो. उत्तर 4 वरीलपैकी सर्व. आवर्त सारणीत लिथियम ली आणि मॅग्नेशियम Mg बेरिलियम B आणि ॲल्युमिनियम आल तसेच बोरॉन B आणि सिलिकॉन C यामध्ये विक्रय संबंध कर्ण संबंध. 118 इथिलिनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात. उत्तर 2 5 इथिलिनच्या MaCBF_2H_4 रेणूमध्ये 5 सिग्मा बंध असतात. 4 CH बंध आणि 1 CC बंध. 119 काष्ठजन्य अल्कोहोल. उत्तर 1 मिथेनॉल. काष्ठजन्य अल्कोहोल लाकूड अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल MaCBF_3OH. 120 उत्तर 2 जंतून मारणे. पाणी निर्जंतुक करण्यासाठी निर्जंतुकीकरण त्यामध्ये क्लोरीन जाते गटातील जंतू मरतात. 121 या मूळ गंज क्रिया होत्या. उत्तर 2 फक्त रासायनिक अभिक्रिया. गंजणे ही क्रिया ही एक रासायनिक अभिक्रिया आहे ज्यामध्ये दत्त ऑक्सिजन आणि संपर्क साधून नवीन संयुगे तयार करतात. 122 नैसर्गिक वातावरणाचे प्रमाण मुख्य असते. उत्तर 3 मिथेन. नैसर्गिक वायू मिथेन BF_CH_4 वायूचे प्रमाण असते. 123 नैसर्गिक घटक कोणत्या घटकांपासून आणि तेल उघडतात. उत्तर 2 लिपिड. नैसर्गिक स्रोतांमध्ये पाणी आणि तेल हे मुख्यत्वे लिपिड या घटकांपासून तयार होतात. 124 खालील कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण मानक तुरटी असे म्हणतो. उत्तर 2 पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. सामान्य तुरटी अलम ओळखला जाणारा रासायनिक पदार्थ म्हणजे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट MaCbF_Cal_212H_2O. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची
उत्तर 2. मीठ. स्पष्टीकरण. बर्फात मीठ टाकल्याने त्याचा गोठणबिंदू कमी होतो, म्हणजेच तो वितळण्यासाठी कमी तापमान आवश्यक असते. बर्फ जास्त काळ टिकण्यासाठी किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी या परिणामाचा वापर केला जातो. 126. हिरा, डायमंड हा मानव माहिती सर्वात मोठा पदार्थ आहे. उत्तर 4. कठीण. स्पष्टीकरण. क्रिस्टल जाळीच्या रचनेत मजबूत सहसंयोजक बंधांमुळे हिरा पृथ्वीवरील सर्वात कठीण नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. 127. हायड्रोजन सल्फाइड हा आहे. उत्तर 2. क्षपणक. स्पष्टीकरण. हायड्रोजन सल्फाइड MaCrMH_2 MaCrMS रासायनिक अभिक्रियांमध्ये कमी करणारे घटक क्षपणक म्हणून काम करते, कारण ते सहजपणे इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजन अणू दान करते. 128. घटनेच्या दगडी कोळसा तयार होतो. उत्तर 3. कार्बनीकरण. स्पष्टीकरण. कोळसा कार्बनीकरण प्रक्रियेद्वारे तयार होतो, जिथे उच्च दाब आणि तापमानात लाखो वर्षांपासून सेंद्रिय पदार्थ कार्बन समृद्ध पदार्थात रूपांतरित होतात. 129. पाणी हे द्रवरूपात ते कारण मूळ खालीलपैकी बंध तयार होत असतात. उत्तर 3. हायड्रोजन बंध. स्पष्टीकरण. पाण्याचे रेणू एकमेकांशी मजबूत हायड्रोजन बंध तयार करतात, जे त्याच्या भौतिक गुणधर्मांवर लक्षणीय परिणाम करतात, जसे की उकळत्या बिंदू आणि विशिष्ट उष्णता, ज्यामुळे ते खोलीच्या तापमानावर द्रव स्थितीत राहते. 130. अणूचे नियंत्रण फिशन विखंडन जर्मनीमध्ये कोणत्या वर्षात? उत्तर 4. 1938. स्पष्टीकरण. अणुविखंडनाचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक जर्मन शास्त्रज्ञ ओटो हॅन आणि फ्रिट्झ स्ट्रासमन यांनी डिसेंबर 1938 मध्ये केले. 131. जेदाची आम्ला स्वतःची अभिक्रिया तयार करतात तेव्हा ते संबंधित क्षार आणि करतात. उत्तर 2. हायड्रोजन. स्पष्टीकरण. जेव्हा धातू आम्लांसोबत अभिक्रिया करतात तेव्हा ते सामान्यतः मीठ आणि हायड्रोजन वायू MaCrMH_2 तयार करतात. सामान्य अभिक्रियेनुसार टेक्स्ट मेटल अधिक टेक्स्ट ऍसिड टेक्स्ट सॉल्ट अधिक टेक्स्ट हायड्रोजन. 132. DDT हे या पक्षाने संश्लेषित केले. उत्तर 2. डॉक्टर पॉल मुलार. स्पष्टीकरण. DDT डायक्लोरोडायफेनिट्रायक्लोरोइथेन प्रथम 1874 मध्ये ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ ओथमार जेडलर यांनी संश्लेषित केले होते, परंतु त्याचे कीटकनाशक गुणधर्म 1939 मध्ये स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन मुलर यांनी शोधले होते, ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. 133. खनिजांच्या जागेत ठिकठिकाणच्या जागा आणि जोडणी बांधल्या जाणाऱ्या लोकांना काय म्हणतात? उत्तर 4. स्फटिकमय पाणी. स्पष्टीकरण. खनिजाच्या क्रिस्टल रचनेशी रासायनिकरित्या बांधलेले पाण्याचे रेणूंना क्रिस्टलायझेशनचे पाणी किंवा क्रिस्टलीय पाणी स्फटिकमय पाणी म्हणतात. 134. लहानाच्या बाष्पीकरण प्रतिबंध करण्यासाठी कोणते रसायन योग्य असते? उत्तर 2. इथिल अल्कोहोल. स्पष्टीकरण. सेटिल अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल सारखी काही रसायने पाण्याच्या पृष्ठभागावर बाष्पीभवन कमी करण्यासाठी एक थर तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात, विशेषतः जलाशयांमध्ये. 135. खालीलपैकी कोणता धातूचा राजा म्हणतात? उत्तर 2. सोने. स्पष्टीकरण. सोने त्याच्या दुर्मिळतेमुळे, गंज प्रतिकारशक्तीमुळे आणि उच्च मूल्यामुळे त्याला धातूंचा राजा म्हणून संबोधले जाते. 136. भारतातील आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कोणी रचला? उत्तर 2. PC रॉय. स्पष्टीकरण. प्रफुल्ल चंद्र रे PC रॉय हे भारतातील आधुनिक रासायनिक विज्ञानाचे जनक मानले जातात आणि त्यांनी बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स ही पहिली भारतीय रासायनिक कंपनी स्थापन केली. 137. पाणी निर्जंतुक करणारे रसायन निवडा. उत्तर 2. क्लोरीन. स्पष्टीकरण. क्लोरीन हे पाणी पुरवठा निर्जंतुक करण्यासाठी आणि हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजीव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आणि प्रभावी रसायन आहे. 138. कीटकनाशकांचा वापर करताना खालील बाबींचा विचार करता? उत्तर 4. अ, ब, क, ह. स्पष्टीकरण. कीटकनाशके वापरताना योग्य प्रकारचे कीटकनाशक, अ, त्याची प्रभावीता, ब, योग्य प्रमाण, मात्रा, क आणि कदाचित इतर घटक जसे की सुरक्षा खबरदारी, ड हे रंगासाठी आहे, जे मूळ प्रश्न स्त्रोतातील दुसऱ्या घटकासाठी टायपो असू शकते, विचारात घेतले पाहिजे. 139. खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही? उत्तर 4. अभिकारक, उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रस्थ असतात. स्पष्टीकरण. उत्प्रेरक अभिक्रियाकांसारख्याच टप्प्यात, एकसंध उत्प्रेरक किंवा वेगळ्या टप्प्यात विषम उत्प्रेरक असू शकतात, म्हणून ते नेहमीच एकाच टप्प्यात नसतात. 140. नायलॉनचे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात कारण? उत्तर 2. त्यात पाणी शोषण्याचे प्रमाण कमी असते. स्पष्टीकरण.
नायलॉन हा एक कृत्रिम फायबर आहे जो हायड्रोफोबिक आहे, म्हणजेच तो कापसाच्या तुलनेत खूप कमी पाणी शोषून घेतो, ज्यामुळे नायलॉनचे कपडे खूप लवकर सुकतात. 141 खालीलपैकी कोणते इंधन जाळण्यासाठी सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल? उत्तर 3 गाईचे वाळलेले शेण. स्पष्टीकरण पर्यायांपैकी वाळलेल्या शेणाचे जाळणे हे सामान्यतः एलपीजी किंवा अगदी केरोसिन सारख्या स्वच्छ इंधनांच्या तुलनेत अपूर्ण ज्वलन आणि विविध कण आणि वायूंच्या उत्सर्जनामुळे सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण करते. 142 डासाच्या गोळ्यांचा आकार काही दिवस कमी होतो. कारण त्यांचे. उत्तर 3 संप्लवन. स्पष्टीकरण नॅफ्थालीन गोळे डांबराच्या गोळ्या उदात्तीकरण संप्लवन करतात. ही एक प्रक्रिया आहे जिथे घनपदार्थ द्रव अवस्थेतून न जाता थेट वायूमध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे ते कालांतराने आकुंचन पावतात. 143 वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर 1 निक्षेपण वायूपासून स्थायू संप्लवन जबाबदारी. स्पष्टीकरण वायू वाष्प पाण्याची वाफ थेट घन बर्फ मध्ये रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला निक्षेपण किंवा उलट संप्लवन म्हणतात. 144 सौम्य आम्ल आणि त्याचे क्षार यांच्या द्रावणास म्हणतात. उत्तर 2 उभयरोधी द्रावण. स्पष्टीकरण कमकुवत आम्ल आणि त्याचे मीठ संयुग्मित आधार असलेले द्रावण हे बफर द्रावण उभयरोधी द्रावण असते, जे थोड्या प्रमाणात आम्ल किंवा आधार जोडल्यास पीएच मधील बदलांना प्रतिकार करते. 145 तांदूळाच्या भुसाच्या तेलाचे स्थिरीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाचा वापर होतो? उत्तर 3 लाइपेज. स्पष्टीकरण तांदळाच्या कोंड्याच्या तेलाच्या प्रक्रियेत लिपेज एन्झाइम्स लाइपेज वापरले जातात, जेणेकरून ते स्थिर होईल आणि चरबीचे विघटन होऊन ते रॅन्सिडिटी रोखता येईल. 146 निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी धोरणाचा उपयोग होतो? उत्तर 1 अतिनील प्रकाश. स्पष्टीकरण अल्ट्राव्हायोलेट यूव्ही प्रकाश अतिनील प्रकाश हा सामान्यतः निर्जंतुकीकरणासाठी एक पद्धत म्हणून वापरला जातो, कारण तो सूक्ष्मजीवांचा डीएनए विस्कळीत करून त्यांना मारू शकतो किंवा निष्क्रिय करू शकतो. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल उत्तर 4 पुसिक ऍसिड. सायनाइडचे रासायनिक नाव पुसिक ऍसिड उत्तर 4 पुसिक ऍसिड. सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव पुसिक ऍसिड प्रुसिक ऍसिड किंवा हायड्रोसायनिक ऍसिड हायड्रोजन सायनाइड आहे. हे एक अत्यंत निरोगी आहे. 149 कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली संज्ञा. उत्तर 3 पियर्सन. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली हार्ड आणि सॉफ्ट ऍसिड्स आणि बेस HSAB या संज्ञा राल्फ पियर्सन यांनी 1963 मध्ये मांडल्या. 150 निरोधित प्रणालीतील प्रक्रिया. उत्तर 1 समुष्ण. जी प्रक्रिया रोधित इन्सुलेटेड प्रणालीमध्ये किंवा आयसोलेटेड प्रणालीमध्ये तिला समुष्ण ॲडियाबॅटिक प्रक्रिया म्हणतात, कारण या घडामोडी दरम्यान उष्णतेची देवाणघेवाण होत नाही. 15-80% कार्बन असलेले हायड्रोकार्बन. उत्तर 3 चांदी. स्पष्टीकरण चंद्र हा इतर पर्याय लाकूड लोक ॲल्युमिनियम विजेचा सर्वात मोठा वाहक आहे. 2 दाबातील बदल दर्शविण्यासाठी काय उपयोग करतात? उत्तर 2 दाबमापी. स्पष्टीकरण
दाबामध्ये बदल किंवा दाब मोजण्यासाठी दाबमापी मॅनोमीटर किंवा दाबमापक या उपकरणाचा वापर केला. 3. सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय असते. उत्तर 2. प्रतिकर्षण. स्पष्टीकरण. चुंबकाचे सजातीय ध्रुव उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण सर्वांना प्रतिकारणे करतात, तर विजातीय ध्रुव उत्तर दक्षिण आकर्षित करतात. 4. तेजस्वी आणि शुद्ध हिरा आहे. उत्तर 2. विद्युत दुर्वाहक. स्पष्टीकरण. हिरा हा कार्बनचा एक बहुरूप आहे आणि तो उष्णतेचा सुवाहक असला तरी विजेचा दुर्वाहक नॉन कंडक्टर असतो. 5. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा. उत्तर 2. गोल विरुद्ध गतिमान होते. स्पष्टीकरण. न्यूटनच्या गतिक्रिया नियमानुसार प्रत्यय आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, तेव्हा बंदुकीतून गोळी जाते तेव्हा बंदूक विरोधी समान मागे सरकते. प्रतिक्रिया. 6. शक्तीचे मूल्य नोंदणी असते. उत्तर 2. बरोबर वेळा वेग. स्पष्टीकरण. शक्ती म्हणजे कार्य करणे. शक्तीचे मूल्य आणि वेगवान गुणाचे असतात. सर्व P बरोबर F टाइम्स V. 7. खालीलपैकी कोणता रंग अधिक गरम करतो. उत्तर 3. काळा. स्पष्टीकरण. रंग काळे प्रकाशाचे आणि उष्णतेचे सर्वाधिक शोषण करतो, तो इतर रंग जास्त उष्णता वाढवतो. 8. विजेच्या दिव्यातथाची तार वापरतात. उत्तर 2. टंगस्टन. स्पष्टीकरण. विजेच्या दिव्याच्या फिलामेंटसाठी तार टंगस्टन या धातूचा वापर केला, कारण त्याचा विटाळण्याचा मोठा उच्च असतो. 9. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट आहेत. उत्तर 3. 7. स्पष्टीकरण. सूर्यप्रकाशात मुख्यत्वे 7 रंग समाविष्ट असतात, जे वेबग्यो, व्हायोलेट, इंडिगो, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, लाल या नावाने ओळखले जातात. 10. 20 चमक ढगांचे गडगडणे ऐकू वायर कारण. उत्तर 2. प्रकाशाचा वेग खूप जास्त आहे. स्पष्टीकरण. 20 चमकणे, प्रकाश आणि ढगांचे गडगडणे ध्वनी या दोन्ही क्रिया एकाच घडतात. परंतु प्रकाशाचा ध्वनी वेग खूप वेगवान आहे. प्रकाश आधी आणि आवाज नंतर मोठा आवाज. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 3. ग्रॅफाइट. स्पष्टीकरण. सोडियम, इरिडियम, रेडियम आणि मर्क्युरी हे धात जे सामान्यतः विद्युतवाहक असतात. कारण पर्याय
13. कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर 1. व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर हे लहान वस्तूंची शक्ती, बाह्य आणि व्यासपीठ मोजण्यासाठी वापरून एक अचूक मापन उपकरणे केली. स्पष्टीकरण. रबर हे एक असे साहित्य आहे जे सामान्य वापरात ओली माती, स्टील किंवा प्लास्टिक सारख्या पर्यायांच्या तुलनेत त्याच्या उच्च लवचिकता आणि लवचिकतेसाठी ओळखले जाते. 16. मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य कोणते? उत्तर 4. इंजिन थांदा करणे. स्पष्टीकरण. कारचा रेडिएटर ही टेक्सचेंजर म्हणून काम करतो, ज्यामुळे इंजिनमध्ये शीतलक फिरतो आणि ते जास्त गरम होण्यापासून रोखते. 17. समुद्रातील त्सुनामी लाटा ऑस्ट्रेलिया निर्माण मार्ग? उत्तर 4. खालील भूकंप. स्पष्टीकरण. त्सुनामी सामान्यतः समुद्राच्या तळातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोंधळामुळे होतात, बहुतेकदा पाण्याखालील भूकंप, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होते. 18. मनुष्य कान 20 हर्ट्झ यापेक्षा कमी घटीचा ध्वनी. उत्तर 1. 20 हर्ट्झ. स्पष्टीकरण. निरोगी तरुण मानवासाठी सामान्यतः स्वीकारलेली श्रवणशक्ती 20 हर्ट्झ आणि 20,000 हर्ट्झ 20 किलोहर्ट्झ दरम्यान असते. 20 हर्ट्झपेक्षा कमी आवाज हे इन्फ्रासाऊंड असतात आणि ते ऐकू येत नाहीत. 19. व्होल्ट हे राज्याचे एकक आहे? उत्तर 2. विद्युत वैभव. स्पष्टीकरण. व्होल्ट व्ही हे विद्युत संभाव्य फरकाचे सी एकक आहे, ज्याला व्होल्टेज असेही म्हणतात. 20. सुराचे उष्णते मूळ जलाशयाचे बाष्पीभवन होते. उत्तर 3. बाष्पीभवन. स्पष्टीकरण. बाष्पीभवन ही अशी प्रक्रिया आहे जिथे द्रववायू किंवा बाष्पात रूपांतरित होतो. या प्रकरणात सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाणी पाण्याची वाफ बनते. 21. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? उत्तर 4. न्यूटन. स्पष्टीकरण. सर आयझॅक न्यूटन यांना वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विकसित करण्याचे श्रेय दिले जाते, ज्यामध्ये वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंना आकर्षित करणाऱ्या बलाचे वर्णन केले आहे. 22. ओझोन वायूच्या थरार कोणते कोणते संख्या पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? उत्तर 3. अल्ट्राव्हायोलेट. स्पष्टीकरण. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट UV किरणोत्सर्गाचे बहुतेक शोषण करतो, ज्यामुळे ते पृष्ठभागावर पोहोचण्यापासून रोखतो. 23. प्रिझम सर्वाधिक प्रकाश किरण गेल्यास विचलन कोणत्या रंगाचे होते? उत्तर 1. जांभळा. स्पष्टीकरण. जेव्हा पांढरा प्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा जांभळा प्रकाश सर्वात कमी तरंगलांबी असतो आणि तो सर्वात जास्त वक्र वाकलेला असतो, तर लाल प्रकाश सर्वात कमी वक्र असतो. 24. 100 अंश सेल्सिअस लाचे बाष्पात रूपांतर होते? उत्तर 2. 100 अंश से. स्पष्टीकरण. मानक वातावरणी दाबावर 100 कॅरेट सी तापमानाला पाणी उकळते आणि वाफेत वाष्प रूपांतरित होते. 25. आपटी किरणांनी स्तंभकेशी कोन म्हणजे कोणता कोन होय? उत्तर 2. आपटी कोन. स्पष्टीकरण. आपाती कोन म्हणजे येणारा घटना किरण आणि सामान्य आपत्ती बिंदूवर पृष्ठभागावर लंब असलेली एक काल्पनिक रेषा यांच्यातील कोन म्हणून परिभाषित केले जाते. 26. विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? उत्तर
एक घन. आवाजाची गती घन माध्यम सर्वात जास्त असते, कारण म्हणजे घन पदार्थातले रेणू मध्यभागी बरेच काही असतात. निसर्ग ध्वनी लहरी प्रवाही प्रवास करू शकतात. 29. इलेक्ट्रिक करंट. उत्तर 2. इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह होय. 30. पास्कल हे राज्याचे एक आहे. उत्तर 4. दाब. पास्कल हे दाब 1 आहे. 31. सोलर कुकरची पेटी. उत्तर 4. काली. सोलर कुची पेटी आतील काळ्या रंगाने रंगलेली असते, कारण काळ्या रंगाने गरम केलेली बाजू सर्वात जास्त शोषून घेतली जाते. 32. दूरवाणी संचामध्ये पडद्यावर चित्रे चित्रपटाचे कारण. उत्तर 2. दृष्टीसातत्य. दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावरील चित्रपटाचे कारण दृष्टी टिकून राहणे हे आहे. 33. धावून गाडीचा ब्रेक दाबले गाडीतील प्रवास. उत्तर 2. न्यूटनचा सिद्धांत. वेगाने धावणारा गाडीचा ब्रेक अचानक दाबले गाडीतील प्रवास झुकतात, कारण न्यूटनचा गतिश्रेणी नियम जडत्वाचा नियम आहे. 34. 20 डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग. उत्तर 1. 343. 20 अंश सेल्सिअस तापमानावर ध्वनी हवेतील वेग अंदाजे 343 मीटर सेकंद असतो. 35. सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे ऊर्जेचे रूप आहे. उत्तर 1. ध्वनी. सुरुवातीच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे ध्वनी ऊर्जेचे रूप आहे, कारण ध्वनी लहरींमुळे कंपने निर्माण करणे. 36. गुरुत्वीय बलवर फेक बसलेली व्यक्ती खाली पडताना तिच्यावर काय परिणाम होतो. उत्तर 3. गती. गुरुत्वीय बलवर फेक वस्तू खाली पडताना तिची गतिरोधक, कारण गुरुत्वीय बलवर खाली कार्य करते. 37. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. उत्तर 2. पारा. फक्त पर्याय मात्र. त्याची घनता 100 टेक्स्ट किलोग्राम m/3 तर पाऱ्याची घनता सुमारे 13,534 टेक्स्ट किलोग्राम m/3 असते, तर पाऱ्याची घनता सर्वात जास्त असते. 38. 0.1 नॅनोमीटर म्हणजे. उत्तर 310 कॅरेट वजा 9 मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 10 कॅरेट वजा 9 मीटर. 39. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता. उत्तर 3. सूर्य. सूर्य हा ऊर्जेचा नैसर्गिक आणि सर्वात मोठा स्रोत आहे. 40. खालीलपैकी सर्वात मोठा पदार्थ कोणता. उत्तर 3. हिरा. हिरा हा निसर्गातील सर्वात मोठा पदार्थ आहे. 41. सूर्यप्रकाशातील 7ही रंग शोषून कोणताही रंग परवर्ती न आराध्य पदार्थांपैकी कोणता रंगाचा भाग. उत्तर 2. काळा. जो पदार्थ सूर्यप्रकाशातील 7ही रंग शोषून घेतो आणि कोणताही रंग परिवर्तित करत नाही, तो पदार्थ काळा रंगाचा असतो. 42. पितळ हा धातापासून तयार करतात. उत्तर 1. तांबे अधिक जस्त. पितळ हा तांबे आणि जस्त झिंक यांचे मिश्रण तुलनेने तयार संमिश्र धात आहे. 43. बाष्पी उष्णतेचे संक्रमण वहन कंडक्शन अभिसरण कन्व्हेक्शन आणि प्रारण रेडिएशन या 3 प्रकारांनी होते. 45. एखाद्या वस्तूने एकच कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या 44. उष्णतेचे संक्रमण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे होते. उत्तर 3. वहन अभिसरण व प्रारण. उष्णतेचे संक्रमण वाहन अभिसरण संवहन आणि प्रारण विकिरण या 3 प्रकार होते. 45. एखाद्या मुलने एक प्रश्नात एकाच व्यक्तीला अंतरास म्हणतात. उत्तर 2. वेग. एकाच मार्गाचे एक वेगात कापलेले अंतर वेग म्हणतात, जे विस्थापन दर आहे. 46. ज्यूल हे खालीलपैकी एक राज्य आहे. उत्तर 1. ऊर्जा. ज्यूल हे ऊर्जा कार्य आणि उष्णता या तिन्ही MKS शब्दातील एकक आहे. 47. डेसिबल हे या मापनाचे एकक आहे. उत्तर 2. आवाज.
डेसिबल हे आवाजाची तीव्रता किंवा गती मोजण्याचे एकक आहे. 48 ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? उत्तर 1 स्थायू. ध्वनी वेग स्थायू अवस्थेत उदा. स्टील सर्वाधिक असतो द्रवात आणि सर्वात कमी वायूमध्ये असतो. 49 कुलोम हे चे एकक आहे. उत्तर 3 विद्युत प्रभार. कुलोम हे विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज मोजण्याचे एकक आहे. 50 ऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीने कोणते? उत्तर 2 ज्यूल. एमकेएस ऊर्जा मापनाचे ज्यूल आहे. 51 न्यूटनचा नियम शी संबंधित आहे. उत्तर 3 जडत्व. न्यूटन गतीचा नियम जडत्व संकल्पनेशी संबंधित आहे. 52 ध्वनीचा वेग सर्वात जास्त पसरत राहील. उत्तर 3 स्टील. ध्वनीचा वेग पर्याय स्टीलमध्ये स्थायू सर्वात जास्त असेल. 53 प्रकाश प्रिझम पाहणे खालीलपैकी कोणते प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडवून आणणार? उत्तर 1 जांभळा. प्रकाशाचे प्रिझम पाहणे जांभळे व्हायोलेट रंगाचे विचलन सर्वात जास्त होते. 54 स्थिर तरंगाचे प्रसरण होत असताना बाकी कोणती राशी कमी होती? उत्तर 1 आयाम. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना ऊर्जा शोषली गेल्यामुळे तरंगाचा परिमाण मोठेपणा कमी होतो. 55 अणुविद्युत ऊर्जा कोणत्या समस्या आहेत? उत्तर 1 सर्वांसोबत. अणुवाटी ऊर्जेमध्ये आण्विक प्रवण बाहेर पडणे, कचऱ्याची विल्हे आणि इंधनाची उपलब्धता या सर्व समस्या आहेत. 56 इलेक्ट्रिक हिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? उत्तर 3 नायक्रोम. इलेक्ट्रिक एलिमेंट सामान्यतः नायक्रोम निक्रोम या मिश्रधातूपासून बनवलेले असतात. 57 सुवाहक पदार्थ इलेक्ट्रॉन असतात. उत्तर 1 मुक्त. सुवाहक पदार्थ वाहक मुक्त इलेक्ट्रॉन असतात. विद्युत प्रवाह वाहतो. 58 वीज बिलातील एका व्यक्तीचे ऊर्जा मूल्य किती? उत्तर 1 किलोवॅट तास. वीज बिलातले एक तंत्र म्हणजे 1 किलोवॅट तास kWh ऊर्जा. 59 याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती शोधून काढली. उत्तर 2 बेंजामिन थॉम्पसन काउंट रमफोर्ड यांनी उष्णता ही एक शक्ती असल्याचे प्रयोगाद्वारे दाखवून दिले. 60 समुद्राची स्थिती मोजण्यासाठी वापरतात. उत्तर 2 सोनार तंत्रज्ञान. समुद्राची मोजणी सोनार तंत्रज्ञान वापरतात. 61 उन्हाळ्यात हिवाळा किंवा पावसात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकणे कारण? उत्तर 1 हिवाळा किंवा पोलिसात हवेतील आर्द्रता जास्त असते. हिवाळ्यात किंवा पावसात हवेतील आर्द्रता जास्त ध्वनीचा वेग वाढवतो आणि तो दीर्घकाळ ऐकू येतो. 62 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर उत्तर 2 फ्रॅक 1 2 MV/2. स्पष्टीकरण गतीज ऊर्जेचे के सूत्र टेक्स्ट के बरोबर फ्रॅक 1 2 MV/2 ने दिले आहे, जिथे m हे वस्तूचे वस्तुमान आहे आणि व हे तिचा वेग किंवा वेग आहे. हे सूत्र भौतिकशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे जी एखाद्या वस्तूच्या हालचालीमुळे असलेली ऊर्जा मोजण्यासाठी वापरली जाते. 64 प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित सौर ऊर्जेचे रूपांतर ऊर्जेत करतात. प्रकाश संश्लेषणात हिरव्या वनस्पती सौर ऊर्जेचे ऊर्जेत रूपांतर करतात. उत्तर 2 रासायनिक. स्पष्टीकरण प्रकाश संश्लेषण दरम्यान हिरव्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे ग्लुकोज एक रासायनिक संयुग आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्यासाठी सूर्यप्रकाश सौर ऊर्जा वापरतात. ही प्रक्रिया ग्लुकोज रेणूंच्या रासायनिक बंधांमध्ये सौर ऊर्जा साठवते, ज्यामुळे प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये प्रभावीपणे रूपांतर होते. 65 ऊर्जा निर्माण करता येत नाही ते नष्ट करता येत नाही किंवा एका ऊर्जेचे रूपांतरित प्रकारच्या ऊर्जेत हा थर्मोडायनामिक्सचा कोणता नियम आहे? ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करता येत नाही, परंतु एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित करता येते. हा उष्मगतिशास्त्राचा कोणता नियम आहे? उत्तर 2 पहिला नियम. स्पष्टीकरण उष्मगतिशास्त्राचा पहिला नियम हा उष्मगतिशास्त्रीय प्रक्रियेसाठी अनुकूलित ऊर्जेच्या संवर्धनाच्या कायद्याची एक आवृत्ती आहे. त्यात असे म्हटले आहे की एका वेगळ्या प्रणालीमध्ये ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करता येत नाही. ते फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात हस्तांतरित किंवा बदलले जाऊ शकते.
66 खालील योग्य जोड्या लावा. खालील जोड्या जुळवा. उत्तर 3 2 IV 3 अ अ विभव संभाव्य फरक 2 व्होल्ट व्होल्ट ब ब विद्युत प्रवाह आय एम्पियर एम्पियर क क प्रभार IV कुलम कुलम ड ड कंडक्टन्स 3 महो स्पष्टीकरण संबंधित भौतिक राशींसाठी हे मानक सी एकके आहेत. विभवांतर व्होल्टमध्ये, विद्युतधारा अँपिअरमध्ये, चार्ज कुलोम्बमध्ये आणि चालकता MHOS किंवा सिमेन्समध्ये मोजली जाते. 67 हे किरणोत्साराचे एस आय पद्धतीतील एक आहे. हे रेडिओ ऍक्टिव्हिटीचे सी एकक आहे. उत्तर 1 बेकरेल स्पष्टीकरण बेकरेल BQ हे रेडिओ ऍक्टिव्हिटीचे सी साधित एकक आहे, ज्याचे नाव हेनरी बेकरेल यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याची व्याख्या प्रति सेकंद एक विघटन अशी केली आहे. 68 जेव्हा आपण दुर्बल प्राचार्य ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची चा वाढवितो. जेव्हा मंद आवाज मोठ्या आवाजात बदलला जातो तेव्हा ध्वनीचा वाढतो. उत्तर 3 विपुलता स्पष्टीकरण ध्वनीची तीव्रता त्याच्या मोठेपणावरून निश्चित केली जाते. मोठेपणा मोठ्या आवाजाशी जुळते तर लहान मोठेपणा कमी मंद आवाजाशी जुळते. 69 समुद्राची मोजणी वापरण्यात तरंगलहरी कोणत्या? समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लाटा वापरल्या जातात? उत्तर 1 अल्ट्रासोनिक स्पष्टीकरण समुद्राची खोली मोजण्यासाठी सोना, ध्वनी नेव्हिगेशन आणि रेंजिंग तंत्रज्ञानामध्ये अल्ट्रासोनिक लाटा अल्ट्रासाउंड वापरल्या जातात. या उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लाटा खाली पाठवल्या जातात आणि प्रतिध्वनी परत येण्यासाठी लागणारा वेळ समुद्राच्या तळापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी वापरला जातो. 70 इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता? इंद्रधनुष्यातील शेवटचा रंग कोणता आहे? उत्तर 4 जांभळा व्हायोलेट स्पष्टीकरण इंद्रधनुष्याचे रंग सामान्यतः वेबग्यो या संक्षिप्त रूपाने लक्षात ठेवले जातात. व्हायोलेट, इंडिगो, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल. प्राथमिक इंद्रधनुष्यातील दृश्यमान स्पेक्ट्रमचा सर्वात आतला आणि शेवटचा रंग म्हणजे जांभळा रंग. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची. आन्सर 3 उंच जागेवर हवेचा दाब कमी. 7 प्रकाश जागावर पाणी कमी तापमानावर कारण. उत्तर 3 स्थिर स्थिती हवेचा दाब कमी असतो. 1 वातावरणाचा दाब हवेचा दाब कमी असतो. 2 पाणी उकळण्यासाठी त्याच्या बाष्पाचा वातावरणाचा दाबा वाढवा. आणि 3 दाब कमी पाणी कमी तापमानावरच निवडू. उंचीनुसार वातावरणाचा उच्चार कमी होतो. कमी दाबाने कमलाचे बाष्पी होण्यास कमी ऊर्जा पाणी कमी तापवते. 72 जलविद्युत केंद्र ऊर्जाचे रूपांतर होते.
उत्तर 3. स्थिर स्थिती हवेचा दाब कमी असतो. वातावरण हवेचा दाब कमी असतो. तू खालीचा उत्कलनांक उत्कलन बिंदू कमी होतो आणि पाणी कमी तापमानावर. 72. जलविद्युत केंद्र ऊर्जाचे रूपांतर होते. उत्तर 2. स्थिती ऊर्जा, गतिमान ऊर्जा, विद्युत ऊर्जा. जलविद्युत अनुभवात धरणात सांपत्तिक स्थितीत ऊर्जा, संभाव्य ऊर्जा असते. हे पाणी खाली सोडल्यावर त्याचे गतिज ऊर्जेत गतिशक्ती रूपांतर होते. ही गतिज ऊर्जा टर्बाइन फिरवते. जनता जनरेटरच्या विद्युत ऊर्जा निर्माण होते. 73. विद्युत विभाजन वापरतात. उत्तर 4. ट्रेलर्स. विद्युत ब्रेक, इलेक्ट्रिक ब्रेक्स ट्रेलर, कारवा आणि काही जड व्यावसायिक वाहनांमध्ये वापरल्या जातात. 74. स्नो टायर मध्ये सर्व टायरसाठी खालीलपैकी कोणता पर्याय युनिफॉर्म टायर क्लायरंगसाठी वापरला. उत्तर 2. ट्रेडची झीज, ट्रॅक्शन, उष्मारोधक. युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग UTQG प्रणालीमध्ये ट्रेडची झीज, ट्रेडवेअर, ट्रॅक्शन आणि तापमान किंवा उष्मारोधक, तापमान प्रतिरोधक या निकषांचा वापर केला. 75. गिअर रेशो, बॉटम गवेअर रेशो या टॉप गिअर रेशो ठरवण्यासाठी कोणते प्रोग्रेशन वापरतात. उत्तर 2. जॉमेट्रिक. वाहनांमध्ये गवेअर शो रेशो घेण्यासाठी सामान्यतः जॉमेट्रिक प्रोग्रेशन भूमिती प्रगती वापरला जातो. स्वतः गिअर बदलताना टॉर्क समान बदल होईल. 76. शक्ती सुरक्षा सुकाचा उपयोग हा जड वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. उत्तर 3. ड्रायव्हरला स्टेअरिंग वापरण्यासाठी कमी करता येईल. पॉवर स्टोअरिंग व्यवस्थापन सुविधा सुकाणू प्रणाली मूळ स्टायरिंग व्हील चालक फिरत कमी शारीरिक किंवा द्यावा प्लेट जड वाहने चालवणे आणि आरामदायी होते. 77. 2 अणूंना आयसोबार म्हणतात. उत्तर 3. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असेल. आयसोबार म्हणजे अशी दोन भिन्न मूलद्रव्यांची अणूंची प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण वस्तुमान संख्या समान असते. अणुसंख्या असते. 78. धातू विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते. उत्तर 4. आल, CU, ऍग, टेप. इमेजमध्ये पर्याय 4 मध्ये ऍग, CU, आल असा क्रम दिला आहे. योग्य क्रम आल, CU, ऍग असा आहे. ॲल्युमिनियमची चालकता सर्वात कमी, जरा तांब्याची आणि चांदीची सर्वात जास्त असते. धातांच्या चालक विद्युताचा योग्य क्रम. ॲल्युमिनियम अल कमी चालकता, तांबे CU मध्यम चालकता आणि चंद्र ऍग सर्वाधिक चालकता. 79. ऊर्जेचे एका प्रकारात रूपांतर होते. हा बदल होतो. उत्तर 2. जास्त प्रविष्ट करा ऊर्जा स्रोतांचे कमी दर्जाचे ऊर्जा स्थानात रूपांतर होते. उष्मागतिक जोड थर्मोडायनामिक्स नियमानुसार जेव्हा ऊर्जेचे एका रूपात रूपांतर होते तेव्हा ऊर्जेचा काही भाग उष्णतेच्या वायात विस्तार, एकूण ऊर्जेचा दर्जा, गुणवत्ता किंवा उपयुक्तता होती. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. लाईनशी कोळशाचे लिक्विड हे हायड्रोकार्बन प्रकारात रूपांतर होण्याच्या घटना खालील पर्यायाला काय म्हणतात. उत्तर 1. जिक्वोफॅक्शन. स्पष्टीकरण द्रवीकरण. जिक्वोफॅक्शन म्हणजे कोळशाचे द्रव हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया. 81. इलेक्ट्रॉनचा शोध याने लावला. उत्तर 1. सर जे. थॉम्सन. स्पष्टीकरण सर जे. इलेक्ट्रॉनच्या शोधाचे श्रेय थॉम्सनला जाते. 82. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम अनुभव गेले त्याच्या समविष्ट वेगाच्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबीमध्ये वेगळे मार्ग या दृश्य चमत्काराला म्हणतात. उत्तर 3. प्रकाशाचे अपस्करण. स्पष्टीकरण प्रिझममधून जाताना पांढरा प्रकाश त्याच्या घटक रंगांमध्ये विभक्त होतो त्या घटनेला प्रकाशाचे विसर्जन, प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. 83. अन्नपदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते. उत्तर 4. कॅलरीज. स्पष्टीकरण अन्नपदार्थांमधील ऊर्जा सामग्री सामान्यतः कॅलरीज किंवा किलोज्यूल मध्ये मोजली जाते. 84. पुढीलपैकी काय सोन्यागोसारखे त्याला फुलस्लो म्हणून ओळखले जात आहे. उत्तर 4. पायराइट. स्पष्टीकरण पायराइट ज्याला आयर्न सल्फाइड असेही म्हणतात त्यात पिवळसर धातूची चमक असते आणि त्याला सामान्यतः मूर्खांचे सोने असे म्हणतात. 85. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते. उत्तर 1. न्यूक्लिअर बल. स्पष्टीकरण अणुबल बल, न्यूक्लिअर बल, विशेषतः बलवान अणुबल बल हे विश्वातील सर्वात बलवान मूलभूत बल आहे.
शहाऐंशी पांढरे सोने कोणास म्हटले जाते? उत्तर 4 प्लॅटिनम. स्पष्टीकरण प्लॅटिनम हा एक मौल्यवान पांढरा धातू आहे जो त्याच्या देखावा आणि मूल्यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. 87 वालूवर चालणे हे कॉन्क्रीट उत्तर 3 घर्षण जास्त आहे. स्पष्टीकरण वाळूवर चालताना पाय आणि वाळूमधील घर्षण हे पाय आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यामधील घर्षणापेक्षा जास्त असते. या वाढत्या घर्षणामुळे पुढे जाणे कठीण होते, ज्यामुळे अधिक प्रयत्न करावे लागतात. 88 एक ताजे अंडे शुद्ध नावामध्ये बुडते आणि खाऱ्यांमध्ये तरंगते शोध कारण आहे. उत्तर 2 खाऱ्यांची अधिक घनता. स्पष्टीकरण ताजे अंडे गोड्या पाण्यात बुडते कारण अंड्याची घनता गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते. खाऱ्या पाण्यामध्ये विरघळलेले मीठ असल्याने त्याची घनता गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते. अंडी खाऱ्या पाण्यात तरंगते कारण त्याची घनता खाऱ्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. 89 टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुण उत्तर 3 क्रोमॅटिक्स. 91 विद्युत ऊर्जेला ऊर्जेमध्ये रूपांतरित माध्यम उपकरणाला म्हणतात. उत्तर 1 विद्युत चलित्र. 92 चुंबकत्वाची अगदी खात्रीशीर चाचणी आहे. उत्तर 3 प्रतिकर्षण. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. 90 रंगाच्या अभ्यास विज्ञान शाखेला म्हणतात. आन्सर 90 रंगाचा अभ्यास विज्ञानाला म्हणतात. उत्तर 3 क्रोमॅटिक्स. 91 विद्युत ऊर्जेला ऊर्जेमध्ये रूपांतरित माध्यम उपकरणाला म्हणतात. उत्तर 1 विद्युत चलित्र. उत्तर 3 कर्कश असतो. स्पष्टीकरण ध्वनी तीव्रता किंवा कर्कशपणा मोठ्याने कंपन परिमाणावर मोठेपणा उच्च असते. जेव्हा कंपनाचा आकार जास्त असतो तेव्हा ध्वनी अधिक तीव्र किंवा कर्कश मोठा असतो. याउलट जेव्हा कमी असतो तेव्हा ध्वनी मंद असतो. 94 प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर 2 फक्त प्रकाश पूर्ण आंतरिक परावर्तन तत्वावर. स्पष्टीकरण प्रकाशकीय तंतू ऑप्टिकल फायबर हे प्रकाश पूर्ण आंतरिक परावर्तनाचे संपूर्ण अंतर्गत प्रतिबिंब तीर तत्वावर कार्य करतात. या तत्वानुसार जेव्हा प्रकाश किरण अधिक घनता कमी असते तेव्हा विशिष्ट माध्यमात जास्त प्रवेश करतो, तेव्हा तो प्रमाण माध्यमात न जाता त्याच माध्यमात पूर्ण परावर्तित होतो. 95 प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरपणा उपकरणे मोजतावार. उत्तर 1 लक्समीटर. स्पष्टीकरण प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरता प्रदीपन तीव्रता मोजण्यासाठी लक्समीटर या उपकरणाचा वापर केला. 96 जोड्या जुलवा. उत्तर 2 3 IV 2. स्पष्टीकरण योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अगुरुत्वाकर्षण 3 मी से वर्ग हे एक बल आहे आणि मॅथ BFF बरोबर m टाइम्स मॅथ BF नुसार एक टेक्स्ट किलोग्राम CDOT टेक्स्ट m S2 आहे. टेक्स्ट m S2 हे त्वरणाचे एक आहे जे गुरुत्वाकर्षण कारण निर्माण होते. 2 ब I कुलम सेकंद मॅथ BF I बरोबर मॅथ BF Q मॅथ BF T विद्युत टेक्स्ट C S किंवा एम्पेयर. 3 क वेग IV मी
सेकंद मॅथ BF V बरोबर मॅथ BF D मॅथ BF T टेक्स्ट MS. आणि 4 ड विद्युतरोधक 2 ओम्स मॅथ BF R बरोबर मॅथ BF V मॅथ BF I व्होल्ट अँपिअर किंवा ओहम. 97 जर एखाद्या भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर असेल तर त्याची भिंगाची क्षमता किती असेल? पायरी 1 नाभी अंतर मीटरमध्ये रूपांतरित करा. नाभी अंतर F बरोबर 25 टेक्स्ट cm बरोबर फ्रॅक 25 100 टेक्स्ट m बरोबर मॅथ BF 0.25 टेक्स्ट m. पायरी 2 भिंगाची क्षमता P मोजा. भिंगाची क्षमता P काढण्याचे सूत्र P बरोबर फ्रॅक 1 F मजकूर मीटरमध्ये. P बरोबर फ्रॅक 1 0.25 P बरोबर मॅथ BF 4 टेक्स्ट D. येथे D म्हणजे डायोप्टर जेचे एकक आहे. उत्तर 1 4D. 98 प्रकाश जेव्हा एका एक्सप्लेनेशन. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाशाची वारंवारता फ्रिक्वेन्सी बदलत नाही कारण ती केवळ प्रकाशाच्या स्रोतावर अवलंबून असते. प्रकाशचा वेग तरंगलांबी आणि आयाम अँप्लिट्यूड मात्र बदलतात. 99 शुष्क घट एनोड. आन्सर 4 झिंक. एक्सप्लेनेशन. शुष्क घट ड्राय सेल किंवा विजेरी संचामध्ये एनोड हा जास्त झिंक धातूचा बनलेला असतो तर कॅथोड हा ग्रेफाइट कार्बन असतो आणि मॅंगनीज डायऑक्साइड टेक्स्ट MnO_2 हा कटोच्या सभोवताली ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला जातो. 100 न्यूट्रॉन ऊर्जा. आन्सर 1 औष्णिक न्यूट्रॉन. एक्सप्लेनेशन. टेक्स्ट 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट टेक्स्ट एव ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला औष्णिक न्यूट्रॉन थर्मल न्यूट्रॉन म्हणतात. हे न्यूट्रॉन सभोवतालच्या माध्यमाच्या तापमानाशी औष्णिक संतुलन साधलेले असतात. 101 RPMचा अर्थ. एक्सप्लेनेशन. वाहन चालविताना RPMचा अर्थ रेव्होल्यूशन्स पर मिनिट असा होतो. हे इंजिनच्या क्रॅन्कशाफ्टच्या एका मिनिटातील पूर्ण संख्या दर्शवते. 102 विमानाचे तत्व. आन्सर 4 बर्नौलीचे तत्व. एक्सप्लेनेशन. विमान उड्डाण हे प्रामुख्याने बर्नौलीच्या तत्वावर बर्नौलीज प्रिन्सिपल काम करते. या तत्वानुसार जेव्हा हवेचा वेग वाढतो तेव्हा दाब कमी होतो ज्यामुळे विमानाला आवश्यक लिफ्ट मिळते. 103 प्रतिरोधकता शून्य होणे. www संबंधित आहे का? उत्तर 3 इंटरनेट.
www वर्ल्ड वाईड वेब हे इंटरनेटशी संबंधित आहे, जे हायपरटेक्स्ट दस्तऐवजांसाठी एक माहिती प्रणाली आहे. 4. CPU संबंधित आहे का? उत्तर 3. संगणक. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा मुख्य प्रोसेसर आहे, जो संगणकाच्या सर्व कार्यांचे व्यवस्थापन करतो. 5. संगणकीय खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? उत्तर 4. मॉनिटर. मॉनिटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे जे माहिती शोधा, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आणि CD हे सर्व माहिती वापरण्यासाठी वापरणारे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. 6. आपला फोटो एका ठिकाणाहून पाठवू इच्छित असल्यास आपण सर्वात मोठा पाठविण्याचा मार्ग कोणता? उत्तर 4. ई-मेल. ई-मेल इलेक्ट्रॉनिक मेल हा डिजिटल संदेश इंटरनेटद्वारे पाठवण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. 7. कॉम्प्युटरच्या वापराच्या सिस्टीमला सॉफ्टवेअर असे म्हणतात. उत्तर 1. सिस्टीम. नेटवर्क सिस्टीम OS हे सिस्टीम सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे, जे संगणकाचे हार्डवेअर मॅनेजमेंट करते आणि सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्ससाठी सामान्य सेवा प्रदान करते. 8. कॉम्प्युटर हिने सर्व भाग ओळखण्यासाठी वापरतात. उत्तर 2. हार्डवेअर. संगणकाचे जे भाग आरामाने आरामशीर आणि ज्यांना स्पर्श करता येतात, उदा. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस त्यांना हार्डवेअर म्हणतात. 9. भारताचे महासंगणकार खालीलपैकी कोणते? उत्तर 1. विजय भटकर. डॉक्टर विजय भट भारत महासंगणकार महिलांना, कारण त्यांच्या भारताच्या पहिल्या स्वकी कॉम्प्लेटर परम 8000 च्या विकासात किंमत देशाची भूमिका होती. 10. खालीलपैकी एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? उत्तर 4. PSU. URL, CPU आणि जावा हे सर्व संगणक आणि इंटरनेटशी संबंधित संज्ञा आहेत. PSU सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ही संज्ञा संगणकाशी संबंधित नाही. 11. सादरीकरणासाठी वापरता व्यवसाय पर्याय कोणते? उत्तर 3. MS पॉवरपॉइंट. MS पॉवरपॉइंट व्यवसाय सादरीकरण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी हे सादर करण्यासाठी वापरण्यासाठी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. 12. टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणता प्रकार मोडतो? उत्तर 3. इनपुट आउटपुट डिव्हाइस. टचस्क्रीन मॉनिटर हे पर इनपुट डिव्हाइस वाक्यांचे स्पर्श ओळखतो आणि आउटपुट डिव्हाइस माहिती शोधतो दोन्ही म्हणून काम करते. 13. हा संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता? उत्तर 4. हार्डवेअर. हार्डवेअर हा संगणकाचा भौतिक भाग ज्याला स्पर्श करता येतो. 14. संगणकाची स्मरणशक्ती मोजतात? उत्तर 2. बाइट्स. संगणकाची स्मरण मेमरी क्षमता सामान्यतः बाइट्स मध्ये मोजली जाते. 15. एखाद्या संगणकातील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकाला उतरवणे त्या क्रियेस म्हणतात? उत्तर 3. डाउनलोडिंग. इंटरनेटवर लेटरवरून स्थानिक संगणकावर फाईल्स हस्तांतरित घटनाला डाउनलोडिंग म्हणतात. 16. कोणा एका व्यक्तीच्या कॉम्प्युटर बेकायदेशीरची माहिती शोधून काढणे किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवणे म्हणतात? उत्तर 4. हॅकर. बेदेशीर संगणक प्रणालीमध्ये प्रवेशिका व्यक्तीला हॅकर म्हणतात. 17. वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला या वेबसाईटचे म्हणतात? उत्तर 2. होम पेज. कोणत्याही वेबसाईटका होम पेज किंवा मुख्य पानाला पेज म्हणतात. 18. संगणक हा माहिती सांगणे आणि गणिती प्रक्रिया करताना वापरतो. उत्तर 1. बायनरी. संगणक माहिती देण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी बायनरी संख्या प्रणाली 0 आणि 1 वापरतो. 19. खालीलपैकी कोणते विधान आहे? उत्तर 4. मोडेम हे अॅनालॉग सिग्नल डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करते किंवा त्याच्या उलटही करते. मोडेम मॉड्युलेटर डिमोड्युलेटर हे अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल डिजिटल रूपांतर करण्यासाठी वापरले जाणारे वाईस आहे. ब्लॉक इंटरनेट कनेक्टिव्हिटी शक्य होते. 20. हॉटमेल फ्री ईमेल सेवेचे जनक? उत्तर 3. साबिर भाटिया. भारतीय अमेरिकन उद्योजक साबिर भाटिया यांनी हॉटमेल या वेब आधारित ईमेल सेवेची सहज स्थापना केली. 21. फेसबुक काय आहे? उत्तर 1. सोशल नेटवर्किंग साइट. फेसबुक ही एक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे, जी लोकांना मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहण्यास मदत करते. 22. खालीलपैकी फेसबुकचा संस्थापक कोण आहे? उत्तर 2. मार्क झुकरबर्ग. मार्क झुकरबर्ग हे फेसबुकसह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 23. ट्विटर हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? उत्तर 1. सोशल नेटवर्किंग. ट्विटर हे एक माझे ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. 24. DPI म्हणजे काय? उत्तर 3. हॅश पर इंच. DPI डॉट्स प्रति इंच म्हणजे हॅश पर इंच, जे प्रिंटर किंवा स्क्रीनवरील प्रति इंच ठिपकांची संख्या दर्शवते. 25. खालीलपैकी कोणते अँटी विकसित सॉफ्टवेअर आहे? उत्तर 1. मॅकॅफी.
मॅकॅफे हे एक प्रसिद्ध अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे जे संगणकाला मालापासून वाचवते. 26. खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? उत्तर 4. प्रिंटर. प्रिंटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे जे डिजिटल माहिती कागदावर छापते. कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहेत. 27. खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? उत्तर 4. माऊस. माऊस हे एक इनपुट डिव्हाइस आहे. फ्लॉपी, सीडी आणि पेन ड्राईव्ह हे स्टोरेज डिव्हाइस आहेत. 28. इंटरनेट ॲप्लॉग आणि डिजिटल सिग्नलचे उपकरणे रूपांतर प्रणालीमध्ये माहितीची देवाणघेवाण कोणते वापरतात? उत्तर 1. मोडेम. मोडेम हे ॲप्लॉग आणि डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. 29. जमरीत जतली माहिती संगणकात बंद करण्यात आली तरीही जी बदलण्यात आली आहे ते रोममध्ये नाही? उत्तर 2. रीड ओन्ली मेमरी. रोम रीड ओन्ली मेमरी ही एक नॉन व्होलाटाईल मेमरी आहे, म्हणजे संगणक बंद केल्यावर माहिती कायम राहते आणि ती सामान्यतः वाचतावी बदलता येत नाही. 30. मालवेअर व स्पायवेअरच्या धोक्यापासून रचना वाचविण्याच्या कार्यप्रणालीला काय म्हणतात? उत्तर 2. फायरवॉल. फायरवॉल ही एक सुरक्षा प्रणाली आहे जी आणि स्पायवेअर मालवेअर सुरक्षित धोके सुरक्षा संगणकाचे संरक्षण करते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. Answer 4. Answer 4. Stylus. Explanation. Output Stylus device. हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे टचस्क्रीन. Explanation. 31. Output device. आउटपुट डिव्हाइस. उत्तर 4. स्टाइल्स. स्पष्टीकरण. स्टाइल्स हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे टचस्क्रीन लिहिण्यासाठी किंवा टॅप करण्यासाठी वापरला जातो. मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर, हेडफोन ही सर्व संगणकाची पुट सेलेस आहेत कारण ती संगणक माहिती प्राप्त करतात आणि दाखवतात. 32. टचस्क्रीन. उत्तर 3. इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे. स्पष्टीकरण. टचस्क्रीन हे असे उपकरण आहे जे इनपुट, वापरचा स्पर्श, स्वीकार आणि आउटपुट स्क्रीन माहिती प्रदर्शित करणे देखील देते. ते इनपुट आणि आउटपुट दोन्ही पर्याय म्हणून काम करते. 33. न्यूज लेजर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला? उत्तर 3. डीटीपी. स्पष्टीकरण. डीटीपी डेस्कटॉप प्रकाशन प्रोग्राम जसे की अडोब इनडिझाइन किंवा मायक्रोसॉफ्ट पब्लिशर वृत्तपत्रे, न्यूजलेटर आणि इतर प्रकाशने डिझाईन आणि प्रकाशित करण्यासाठी वापरल्या जातात. 34. कार्यालयीन कामकाज पत्रव्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरला? उत्तर 1. एमएस ऑफिस. स्पष्टीकरण. मायक्रोसॉफ्ट ऑफिस एमएस ऑफिस संचामध्ये एमएस वर्ड हा प्रोग्राम ऑफिसिन पत्रव्यवहार आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला. 35. ब्राउझर. उत्तर 1. फायरफॉक्स. स्पष्टीकरण. फायरफॉक्स गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर ही इंटरनेट ब्राउझरची उदाहरणे आहेत. फायरवॉल हे सुरक्षा प्रणाली आहे. 36. विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक. उत्तर 1. जिमी वेल्स. स्पष्टीकरण. जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर हे विकिपीडियाचे मुख्य संस्थापक आहेत. 37. मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ. उत्तर 2. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल. स्पष्टीकरण. सिमचा पूर्ण विस्तार सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल असा होतो. हे एक सर्किट आहे जे मोबाईल फोन वापरून ओळखते. 38. वेब सर्च इंजिन नाही. उत्तर 4. ई-बे. स्पष्टीकरण. गुगल, याहू आणि बिंग ही लोकप्रिय वेब सर्च इंजिने आहेत. ई-बे ही एक ऑनलाईन खरेदी आणि लिलाव वेबसाईट आहे. 39. पॅकेटच्या सिग्नलच्या आगमनाची भिन्नता. उत्तर 1. जिटर. स्पष्टीकरण. संगणक नेटवर्कमध्ये जिटर म्हणजे डेटा पॅकेटच्या. 40. कोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यालय आहेत. उत्तर 4. USA. स्पष्टीकरण. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यालय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA रेडमंड वॉशिंग्टन येथे आहे. 41. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? उत्तर
एक मायसॉफ्ट. स्पष्टीकरण विंडोज. 42 सर्वात वेगवान प्रिंटर कोण? उत्तर 3 लेजर. स्पष्टीकरण लेजर प्रिंटर सामान्यतः मॅट्रिक्स आणि डॉजेट प्रिंटरपेक्षा जास्त आणि उच्च गुणवत्तेत प्रिंट करतात. 43 कॉम्प्युटरवर चित्र काढण्यासाठी कोणत्या कोणत्या क्रमांकाचा वापर होतो? उत्तर 1 लोगो. स्पष्टीकरण लोगो ही एक शैक्षणिक प्रोग्रामिंग आहे जी ग्राफिक्स आणि चित्रकला भाषा शिकवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. 44 4G पार्टी. उत्तर 1 फोर्थ जनरेशन. स्पष्टीकरण 4G म्हणजे मोबाईल तंत्रज्ञानाची चौथी सार्वजनिक फोर्थ जनरेशन. 45 पीडीएफ म्हणजे? उत्तर 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. स्पष्टीकरण पीडीएफचा पूर्ण विस्तार पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा होतो. हे दस्तऐवज मानक स्वरूप आणि शेअर करण्यासाठी एक फाईल आहे. 46 IIT मद्रासने निर्माण हामोसेफा टाकल्या साफ पूर्ण. उत्तर 4 रोबोट. स्पष्टीकरण होमो सप्टेंबर IIT मद्रासने विकसित केलेले एक विकास आहे जे मनुष्याला टाकणे न करणे सेप्टिक साफ करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. 47 मेलचा अर्थ काय आहे? उत्तर 2 स्टार मेल. स्पष्टीकरण मेलचा अर्थ इलेक्ट्रॉनिक मेल असा होतो. 48 रॅम किंवा शब्दाचा पूर्ण विस्तार फुल फॉर्म काय आहे? उत्तर 3 रँडम ऍक्सेस मेमरी. स्पष्टीकरण रॅमचा पूर्ण विस्तार यादृच्छिक प्रवेश मेमरी असा होतो. 49 संगणकीय घटक म्हणजे www चा काय? उत्तर 3 वर्ल्ड वाईड वेब. स्पष्टीकरण www चा अर्थ वर्ल्ड वाईड वेब असा होतो. 50 इंटरनेटच्या वापरासाठी प्रचलित ब्राउझर. उत्तर 2 मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर फायरफॉक्स आणि गुगल क्रोम हे इंटरनेट वापरण्याचे प्रचलित ब्राउझर आहेत. 51 USB म्हणजे काय? उत्तर 3 युनिव्हर्सल सिरियल बस. स्पष्टीकरण USB चा पूर्ण विस्तार युनिव्हर्सल सिरियल बस असा होतो. 52 ईमेल पाठविण्या Answer 3 Universal Serial Bus. USB चा अर्थ युनिव्हर्सल सिरियल बस असा. 51 USB म्हणजे काय? उत्तर 3 युनिव्हर्सल सिरियल बस. USB बरोबर युनिव्हर्सल सिरियल बस असा होतो. हे संगणक आणि इतर परिधी उपकरणे जसे की कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि एक्सटर्नल ड्राइव्हर्स यांना जोडण्यासाठी एक मानक इंटरफेस आहे. 52 ईमेल
53. 5G technology. Answer 1. Mobile. 53. 5G तंत्रज्ञान. उत्तर 1. मोबाईल तंत्रज्ञान. 5G हा शब्द मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. तो सेल्युलर नेटवर्कच्या 5व्या पिढीसाठी वापरला जातो. 54. गिगाबाईट्स ते मेगाबाईट्स. पायरी 1. रूपांतरण सूत्र. बायनरी सिस्टीममध्ये गिगाबाईट्स जीबी पासून मेगाबाईट्स एमबी मध्ये रूपांतरण दर 1. टेक्स्ट जीबी बरोबर 1024 टेक्स्ट एमबी आहे. पायरी 2. गणना. 2 गिगाबाईट्स मध्ये किती मेगाबाईट्स आहेत हे शोधण्यासाठी रूपांतरण दराने 2 गुणाकार करा. 2 मजकूर जीबी बरोबर 2 गुणा 1024 मजकूर एमबी. दोन 54. 54. द्विमान पद्धतीनुसार 2 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट? उत्तर 42048. 1. द्विमान पद्धतीनुसार 1 गिगाबाईट जीबी म्हणजे 1024 मेगाबाईट एमबी. 2. खाल 2 गिगाबाईट म्हणजे 2 टाइम्स 1024 मेगाबाईट. आणि 3. 2 पट 1024 बरोबर 2048 एमबी. 55. राजकीय सर्व पोलीस अधिकारी सक्षमपणे विकसित तंत्र सध्या कार्यरत आहेत. उत्तर 3. सीसीटीएनएस. सीसीटीएनएस बरोबर गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली. ही प्रणाली भारतातील सर्व पोलीस ठाण्यांना ऑनलाईन जोडून संगणकीकृत करते. 56. 5G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय करते? उत्तर 3. जनरेशन. 5G मधील जी हे जनरेशन दाखवते. हे मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानाची 5वी सार्वजनिक आहे. 57. खालीलपैकी कोणती आयटी कंपनी 1975वा सुरू आहे? उत्तर 4. मायसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट कंपनी 4 एप्रिल 1975. विप्रो 1945 मध्ये, इन्फोसिस 1981 मध्ये आणि गुगल 1998 मध्ये कंपनी. 58. मिनाटो जपान येथे मुख्य कार्यालयी कंपनी. उत्तर 2. सोनी. सोनी कॉर्पोरेशनचे मुख्यालय मिनाटो, टोकियो, जपान येथे आहे. 59. IBM. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या बुद्धिबळ प्रोग्रामने गॅरी कास्परोव्हला मात दिली होती. उत्तर 1. डीप ब्लू. IBM डीप ब्लू या कम्प्युटरने 1997 विश्वविजेता गॅरी कास्पारोव्हला बुद्धिमत्ता गुणाच्या सुपर ठरवले होते. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात.